जेव्हा एक घटस्फोट झालेली महिला लग्नाच्या दुसऱ्या संधीच्या शोधात विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळांवर फिरू लागली, तिच्या मनात फक्त एकच विचार, एक नवीन सुरुवात, एक विश्वासू जोडीदार. पण या जाळ्यात अडकली ती एका अशा व्यक्तीच्या ओळखी ज्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास जिंकला. मग सुरू झाली फसवणुकीची साखर, जी केवळ भावनिक नाही तर शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचीही ठरली. ही कथा पुण्याच्या वाकड पोलीस ठाण्याच्या हातात आली आणि दिल्लीतून अटक झालेल्या एका आरोपीने उघड केले अनेकांच्या जखमांचे रहस्य. चला जाणून घेऊया नेमकं काय आहे हे प्रकरण. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. वाकड पोलिसांनी दिल्लीतून अटक केलेल्या या आरोपीने लग्नाच्या आमिषाने एका घटस्फोटित महिलेची फसवणूक केली आणि जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. विवाहित असलेला हा आरोपी स्वतःला अविवाहित सांगून विवाह जुळविण्याच्या संकेतस्थळांवरून खोट्या ओळखीने महिलांची फसवणूक करत असल्याचं तपासात समोर आलं आहे. आलोक अजय कुमार पुरोहित, वय 43, शास्त्रीनगर, जयपूर असं या अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार वाकड पोलीस ठाण्यातील पीडित महिलेनं 27 सप्टेंबर 2025 रोजी तक्रार नोंदवली होती. आलोक यानं विविध विवाह जुळवणीच्या संकेतस्थळांवरून स्वतःला अविवाहित दाखवून तिच्याशी ओळख वाढवली. नंतर लग्नाचं लालच दाखवून तिचा विश्वास संपादन केला. पुण्यात येऊन त्यानं तिच्यावर अत्याचार केले. यानंतर आलोकने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून तिला धमकावू लागला आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तक्रार केल्यास हे फोटो सोशल मीडियावर पसरवण्याची धमकी देत तिचा मानसिक छळ केला. तपास चालू असताना आलोक पुरोहित विवाहित असल्याचं उघड झालं. तो अनेक संकेतस्थळांवर खोट्या माहितीच्या आधारावर महिलांशी संपर्क साधून त्यांची फसवणूक करत असल्याचंही समोर आलं. तक्रारकर्ती व्यतिरिक्त इतर महिलांनाही आरोपीने असाच प्रकार केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक वनिता धुमाळ हे प्रकरण तपासत आहेत. ऑनलाईन प्रेमाच्या या जगात सावधगिरी हवीच. प्रत्येक प्रोफाईल मागे खरी ओळख असू शकते किंवा एक फसवणुकीचं जाळही. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? ऑनलाईन डेटिंग मध्ये कसं सावध राहावं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.